काय विचारतोय मी? सर माझं एक ऑब्झर्वेशन आहे, प्लीज मी तुम्हाला एक्सप्लेन करू? प्लीज. सर हे बघा, हे जे सगळे एरिया आहेत, शिवप्रेरणा मार्ग, वीरपथक मार्ग, MK मार्ग, जोशी मार्ग, हे सगळे एकमेकांपासून खूप जवळ आहेत, साधारण 5-5 किलोमीटरच्या अंतरावर, बरोबर? करेक्ट. म्हणजेच पुढची चोरी सुद्धा अशाच अंतरावर होणार. गुड ऑब्झर्वेशन, बट व्हॉट नेक्स्ट? कत्री एक काम कर, तुझं जे काही नेटवर्क आहे ते कामाला लाव आणि ह्या एरियामध्ये कोणीही सस्पिशियस व्यक्ती जर दिसली असेल तर तिची सगळी इन्फॉर्मेशन मला हवी आहे. यस बॉस. जैन सर. टेक्नो, ह्या ज्वेलर्स मधलं सगळं CCTV फुटेज मिळेल, जेव्हा चोरी झाली तेव्हाचं फुटेज मिळेल, जेणेकरून आपल्याला त्या चोराची मोडस ऑपरेंडी कळली पाहिजे. लगेच सगळे फुटेजेस देतो बॉस. जैन सर. कमांडर आणि फातिमा, ज्वेलर्सचे जे मालक आहेत त्यांची इन्फॉर्मेशन मिळवा. आपापसात काही कनेक्शन आहे का, काही प्रॉब्लेम होता का, काही खटकलं होतं का, या सगळ्याचे डिटेल्स तुम्ही मिळवणार आहात. ओके? केडी, मला असं वाटतंय की तू या ज्वेलर्सच्या मालकांना जाऊन भेटावं आणि या एरियामध्ये हॉटेलमध्ये चेक कर, लॉज चेक कर, कोणी नवीन व्यक्ती आहे का जी गेले खूप दिवस राहतीये किंवा सारखी ये जा करतीये, याचीही माहिती मिळव आणि मला कळव. यस बॉस. जैन सर. तारिणी, एक मिनिट. तू कधी ही बातमी वाचलीस का ग? खोटं आहे हे, खोटं आहे सर, असं नाहीये, खोटं आहे. हो माहिती आहे मला, पसरवली गेलेलीच बातमी आहे ही. मी इतक्या दिवसामध्ये तुला कधी काही सांगितलं नाही, पण तुझी आई वसुधा निर्दोष होती, कारण तिच्याकडे नक्की काही ना काहीतरी पुरावे होते. हा प्रकार जेव्हा घडला ना, त्याच्यानंतर तिने मला एकदा कॉल केला होता. ताई ताई, हे बघ माझा शत्रू राजकुमारी. ताई, मी राणी सोबत घोडा सुद्धा काढला. ताई ताई, माझी राणी पोलीस आहे. हे माझ्या जहाजाचं निशान. पण वसुधा बेलसरे निर्दोष होती आणि निर्दोष आहे, आणि हे एक ना एक दिवस मी सिद्ध करून दाखवेनच. तारिणी, जे स्वप्न तुझं आहे ना, तेच स्वप्न माझं देखील आहे. अरे अगं तारिणी, तारिणी काय करतेस तू? किती वेळा तुला सांगितलंय. माफ करा, तुम्हाला लागलं नाही ना? काय नाही राहू द्या. होतात हो, मुलांकडनं चुका होतात. नाही का आमच्या साहेबांच्या मुलाकडनं झालं. म्हणजे तो नाही का एक माणूस गाडी खाली आला होता, तो ती हिट अँड रनची केस होती. त्याच्या हलगर्जीपणामुळे एका माणसाचा जीव गेलाय. अहो, त्या माणसांना पण कळायला नको. हा, ते कुत्र्या मांजरी सारखं रस्त्यावरती झोपतात. त्यांच्या जीवाची त्यांनाच किंमत नाही, तर काय आमच्या साहेबांनी करायची? बदलाय हो केस. ते शक्य नाहीये. निघा तुम्ही. अहो, सगळं शक्य हो. या जगात कोणती गोष्ट अशक्य सांगा? हा, तुम्ही इथे काय करताय? फॉरेनला जावा, फॉरेनला फिरून या. काय बाळा, फॉरेनला फिरायला? ए बाई, हे हेड कॉन्स्टेबल वसुधा माधव बेलसरेला पैसे देऊन तिची इमानदारी विकत घेतोस? जा. लय भारी पडेल. जा इकडं. जाऊन सांग तुझ्या साहेबाला, त्याला सांग की त्याचा पोरगा आता आयुष्यभर जेलमध्ये सडेल. उचल ते पैसे आणि निघ. ठीक इकडं.
काय पण इकडे ये ना. हो आलो आलो पण असं काय बोलतोय शुकशुक करून मोठ्याने बोलू ना. हळू बोल हळू बोल. हळू का काय झालं एकदम तुला असं. अरे जरा तरी बोल. हा. तिकडून काही कळलं का? कुठून तिकडून. अरे आपल्या तारिणीसाठी स्थळ आलं होतं की नाही, त्यांनी काही कळवलं का? फोन वगैरे बोल ना. ये इकडे ये इकडे. त्यांनी काही फोन नाही केला तुला? काही कळवलं नाही? अरे बोल ना मेन गुम्या. कशी वाटली आपली तारिणी त्यांना? फोन केला नाहीस का? त्यांनी काही कळवलं नाही कारण ते आणि तूच फोन केला नसशील त्यांना, त्याशिवाय ते कसे कळवतील? हा दे तो फोन लाव. फोन लाव, मी बोलते त्यांच्याशी. नको नको मी बोलते, तो फोन लाव लाव तो सांगतो ना. लाव. अगं त्यांनी आपल्या तारणीला नकार दिलाय. काय? हो. का नकार दिला? काय कमी आहे माझ्या नातीमध्ये? अगं तेच तर म्हणतोय मी, आपल्या तारणीमध्ये काहीही कमी नाहीये. आई मी काय म्हणतो, आपण दुसरं एखादं स्थळ बघूया, म्हणजे याच्यापेक्षाही चांगली चांगली स्थळं आपल्या तारणीसाठी चालून येतील. अरे ते तर मी बघणारच आहे रे. त्याच्यापेक्षा चांगलं स्थळ मिळेल माझ्या तारिणीला. पण त्यांनी ना लक्ष्मीला नकार दिलाय. लक्ष्मीला समजलंच काय? माझ्या तारिणीसारखी पोरगी शोधून सापडणार नाही. एखादी अवदसा येऊन गळ्यात पडेल ना त्यांच्या, तेव्हा त्यांना समजेल की अवदसा कशी असते ती. अरे ती सपाट पायानी येते आणि सगळे घर दार सपाट करून जाते. त्यांचे सगळं टाळूवरचं लोणी खाईल. अरे त्याच्यापेक्षा चांगलं सोन्यासारखं स्थळ बघेन. त्यांना काय लागलं एवढं? हाय